हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावरती सहमतीची ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे। भारतावरचं टॅरिफ हे 25% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आलेलं आहे, अशी ट्रम्प यांनी घोषणा केली आहे। तर भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, व्हेनेझुएलाकडून घेईल, असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे या सगळ्या संदर्भामध्ये आभार मानलेले आहेत। तर भारतीय मालावरती 18%च कर लागेल हे ऐकून आनंद झाला, असं मोदी म्हणाले। जगाच्या शांततेसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व हे खूप महत्त्वाचं आहे, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण जाणून घेऊयात। आज सकाळी पंतप्रधान मोदींशी बोलण्याचे सौभाग्य मिळाले। ते माझे एक महान मित्र आहेत। रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवण्याशी ते सहमत झाले। ते अमेरिकेकडून अर्थात व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करतील। मैत्री आणि आदराच्या पलीकडे जाऊन मोदींच्या इच्छेखातर भारत अमेरिकेतल्या व्यापार करारावर आम्ही दोघांनी सहमती दाखवली आहे। अमेरिका आता भारतीय मालावरती 25 ऐवजी 18% टॅरिफ आकारेल। भारतही त्या दृष्टीनं पावलं टाकेल आणि अमेरिकन मालावरचे टॅरिफ शून्यावर आणेल आणि अडथळेही दूर करेल। तर ट्रम्प यांनी अशी घोषणा केलेली आहे। तर अमेरिकेनं भारतावरती लादलेल्या टॅरिफमध्ये कपात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट केली आहे। मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क हे आता 18%नं कमी होणार, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ही पंतप्रधान मोदींनी दिली आहे। ते म्हणतात, माझे परममित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला। मेड इन इंडिया प्रॉडक्ट्सवरती आता अमेरिकन टॅरिफ घटवून 18% केलं। 1,40 कोटी जनतेच्या वतीनं अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार। जेव्हा जगातल्या 2 मोठ्या अर्थव्यवस्था आणि 2 सर्वात मोठ्या लोकशाह्या एकत्र येतात, तेव्हा जनतेसाठी संधीची अनेक कवाडं खुली होतात। दोन्ही देशांचा लाभ होतो। जागतिक शांतता आणि सुबत्तेसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे। तर भारताबरोबर व्यापार करार केल्याची ट्रम्प यांनी एकतर्फी घोषणा केलेली आहे। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर मोदींनी कराराला दुजोरा दिला। तर रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा मोदींच्या ट्विटमध्ये काहीही उल्लेख नाहीये। अमेरिकेवरती कर हा शून्यापर्यंत कमी करण्याचाही मोदींच्या ट्विटमध्ये उल्लेख नाही। व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याचाही मोदींच्या या ट्विटमध्ये कोणताही उल्लेख हा करण्यात आलेला नाही। तर व्यापार करारामध्ये विरोधाभास नेमका कसा आहे ते देखील आपण जाणून घेऊया। तर ट्रम्प म्हणाले, व्यापार करारावर सहमती, मोदींकडून व्यापार कराराचा उल्लेख नाही। टॅरिफ 18% केलं, त्याचे आभार मानण्यात आले। तर भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोदींच्या ट्विटमध्ये मात्र तसा उल्लेख नाही। ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकेकडून अर्थात व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, मात्र मोदींच्या ट्विटमध्ये याचाही उल्लेख नाहीये। ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकन मालावरती टॅरिफ 0% पर्यंत नेईल, मोदींच्या ट्विटमध्ये उल्लेख नाही। ट्रम्प म्हणाले, भारत व्यापारातले अडथळे दूर करेल, मोदींच्या ट्विटमध्ये चकार उल्लेख नाहीये। ट्रम्प म्हणाले, भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा प्राधान्यानं खरेदी करेल, मोदींकडून अजिबात दुजोरा नाही। तर या व्यापार करारामध्ये हा काही विरोधाभास असल्याचं दिसून येत आहे। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात।